विदेशी करन्सी व कार विक्रीचा बहाणा, जयसिंगपुरात आंतरराज्य टोळी जेरबंद। इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई करत विदेशी करन्सी बदलून देण्याचे तसेच कार विक्रीचा बहाणा करून नागरिकांना फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला। या प्रकरणातील 3 आरोपींना जयसिंगपूर येथे सापळा रचून अटक करण्यात आली असून त्यानंतर एका महिला साथीदारालाही ताब्यात घेण्यात आला आहे। दिनांक 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान महासत्ता चौक फिश मार्केट परिसरात ही घटना घडली होती। फिर्यादी रफिक शमशुद्दीन सरकवास राहणार कोल्हापूर यांना एर्टिगा कार विक्रीच्या बहाण्याने बोलावून त्यांच्या हातातील 5 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी विदेशी चलन बदलून देण्याचा आमिष दाखवून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार जयसिंगपूर येथे सापळा रचण्यात आला। पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक फिरोज बेग, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरडोने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पुजारी यांच्या पथकाने संशयित आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना अटक केली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांच्या माहितीवरून महिला संशयित आरोपीलाही अटक करण्यात आली। SK न्यूज जयसिंगपूर, सुरेश कांबळे।